पैसा नाही लागत तुम्हाला प्रसिद्ध व्हायला, ह्या 3 गोष्टी लागतात. पैसा लागत नाही. अंगावर कपडे असलेले लोक तुम्हाला म्हणतात सुख आहे. तरुण साखरला बघितलं नाही, अंगावर 1 इंच कपडा नाही पण 3 लाखाची गर्दी होती. लोक कपडे पाहायला येत नाही, तुमचा तेज आणि ओझ पाहायला येतात. 3 लाखाची गर्दी होती. फार मोठ्या गाड्याचा ताफा लागत नाही. गाडगे बाबा एकटे फिरायचे. प्रत्येक गावात गाडगे बाबांचा पुतळा आहे, तेही लागत नाही. आचार परमो धर्म, आचार परमं तप, आचार परमं ज्ञानम, आचारा किम न सद्यते. महत्वाचा श्लोक आहे. काय आचाराला काय काय, आचारात काय काय, आचार परम तप, तपश्चर्या आहे आचार. तप म्हणजे सहन करणे. आचार हे ज्ञान आहे. बोलकं नाही, न बोलकं ज्ञान आहे. तुम्ही उंडा मारताना कडकीचा पाणी नाही दिसत, त्याच्यामध्ये न दिसणारं पाणी असतं आणि न दिसणाऱ्या पाण्यापासूनच चपाती तयार होते. लक्षात ठेवा, असं न दिसणारं कर्तव्य आहे. आ शब्द आहे, उपसर्ग आहे, तो शर धातू लागलेली आहे. विशिष्ट प्रकारची गती म्हणजे आचार. विउपसर्ग लागतो, अर्थ बदललेला असतो. विचार, वैचारिक गती, मतीची जी गती आहे ना, जिथे लागलेली असते त्याला विचार असं म्हणतात. आणि याच्यामध्ये शिजलेले तुमचे जे उच्चार आहेत ना, ते उच्चार परिपक्व होतात, मधाळ होतात. पण त्या वाक्याच्या फटकाराने पारधी सुद्धा हिंसा सोडतात. ते तर स्वामीचं पुढचे अलंकार भाषिक आहे काय नाही, साधं सूत्र येते हंगाळी शरण आलिया. पण त्याचा प्रभाव जो आहे ते मध्ये मौनामध्ये शिजलेलं वाक्य आहे. ते 12 वर्षाच्या मौनामध्ये आणि शिजून ते बाहेर पडलेलं आहे. हातात तिरकमटे फेकून देतात. आता शिकार करणार नाही म्हणतात. केवढं प्रभावी आहे. आज भागवत दूरदर्शनवरून आहे, भागवताचे कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन चांगलं आहे. माणसं बिघडत चालले, माणसं दुरुस्त होत नाही. आम्ही कच्चा माल फेकतोय, कच्चा, परिपक्व नाही आहे. बापाच्या तोंडातून शब्द निघाला, राम वनवासाला निघून गेला. मुलाला ओरडून सांगतोय, बाप जा रे पाणी भरायला जा, नाही जा. कच्चे शब्द आहेत बापाकडे, पप्पाकडे, मम्मीकडे शब्द कच्चे. आचार्य त्यांच्या डोळ्यासमोर, त्यांच्या डोळ्यासमोर तुम्ही फिल्म बघताय, त्यांच्या डोळ्यासमोर युट्यूब बघताय, चित्र अश्लील तुम्ही बघताय. त्यांच्यावर अगदी जो प्रभाव टाकण्याच्या अगोदर जी भूमिका तयार करायला ती आपण केलेली नाही. आणि म्हणून न बोलणारा, गप्प बसणारा माणसाचं बसणं म्हणजे हजारो प्रवचनाचे त्या प्रश्नामध्ये त्याचा प्रत्येक पाऊल म्हणजे कीर्तन आहे आणि प्रवचन आहे. त्याला कुठल्या उपाधीची गरज नाही, कपड्याची गरज नाही, कशाची गरज नाही, कुठलीच गरज नाही त्या माणसाला. एक वैचारिक श्रीमंती त्याच्यामध्ये येते. वैचारिक श्रीमंती. माऊरला त्यांनी शक्ती स्वीकार केला आणि ते द्वारावरती गेले, कृष्णाकडे गेले. कृष्ण ही महत्वाची भूमिका आहे. आमच्या शांताबाईने तिकडे जायचं, तो मायाबाईला. स्वामींनी भेटली वेगळं आणि म्हणाली मला जायचंय, कृष्णाकडे जायचंय. मला कशाला चालली? 2 मुले आहेत, एकेला घोडा येते, एकेला सोडून गेलंय, पाठीशी बांधते आणि कृष्णाच्या समुद्रामध्ये उडी मारते. त्याला सांगते तू नाही मदत केली मला, मी मरू का, आत्महत्या करते. स्वामी म्हणाले थांबा बाई, आजच्या दिवस थांबली. सकाळी विचारलं झोपली का? लागली. घोडा येते तिला, लागली. आणि तिच्या नवऱ्याला न्यायला येणार आहे. जा तुम्ही. आता कुठं जाऊ? द्वारकेला. अरे माझ्याकडे या इथंच भेटणार, द्वारकेला कशाला जाऊ? मी द्वारकेला कशाला जाऊ? काय येतं तुझ्याकडे याकडे? भिक्षा मागायला कटोरा, इतका भिकारी असलेला कन्हैया. पाणी पात्र आहे त्याच्याकडे. आमच्याकडे चौरंग आहे, चांदीचे पात्र आहे, चांदीचा तांब आहे, चांदीचा ग्लास आहे, फुलपात्र चांदीचा आहे.
त्याच्याकडे काहीच नाही, हा रिकामी आहे, पण आशीर्वादाची श्रीमंत जेवढी आहे, आशीर्वादाची. सोनं तुमच्याकडे असणं हा मोठेपणा नाही. सोनं पाहिल्यानंतर त्याच्याकडे न पाहता शांत राहणं हा मोठेपणा आहे. तुकोबांना शिवाजी महाराजांनी सोनं पाठवलं पालखीमध्ये, नजराणा. पण त्या नजराण्याकडे यांनी नजरेने सुद्धा बघितलं नाही. ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. छत्रपती महाराजांचं वैराग्य असायचं. एखादी सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा. एखादी गोष्ट सामर्थ्य त्यांनी दाखवलेलं, यात्रेला गेले लोक वापस आणले, हे सामर्थ्य दाखवलेलं. वाघाची मेन घेतली हे त्यांचं धाडस आहे. योगा त्यांना माहिती आहे, त्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे. भौतिक श्रीमंती कुठलीच नाही आहे, पण ती श्रीमंती केवढी मोठी श्रीमंती आहे. योगाची श्रीमंती केवढी मोठी श्रीमंती आहे. एक बाई आली फसवायला आली, ते म्हटले शरीर सोडून मी करतो, मी व्रतस्थ आहे. व्रत म्हणजे पक्का नियमाचा माणूस, धर सोडून नाही आहे, पक्क्या नियमाचा माणूस. अमुक अमुक पक्षामध्ये आहे, इकडे संतवणुकीला गेला तिकडे 500 रुपये मिळतो, रोज मिळतो. मग परत तिसऱ्या ठिकाणी कशाला गेला, तिकडे 500 रुपये रोज मिळतो. दिवसातून 3-4 निवडणुकी करतो, वेगवेगळे जय म्हणावं लागतात, म्हणतो मला पैसे मिळतात. निष्ठा नाही, हे नाही निष्ठा. चक्रपाणी महाराजांचं अवताराचं जीवन. चक्रपाणी शब्द असा आहे व्याकरणाच्या दृष्टीने, तुम्ही चक्रपाणी लिहित असताना बाणाचा दीर्घाने लिहिता येते, अशुद्ध येते, तो ह्रस्व लिहावा लागतो, तो ह्रस्व लिहावा लागतो. पाण्याला येत असताना तो दीर्घ लिहावा लागतो. हा एक फार मोठा फरक आहे. अशा चक्रपाणी महाराजांचं जे आम्हाला गमन झालेलं आहे. कारण आणखी काही वेळ आहे, आता वेळ नाही सांगायला. मला माझा रस्ता दिसतोय, मला माझा रात्रीचा कार्यक्रम दिसतोय, तुम्ही बी दिसताय, तुम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. पण मला रिहर्सल आहे, माझं टाईम झालेलं आहे. 1-1.25 तास बाबा झालं ना, बोलू कर बाबा, 1-1.25 तास बोललो मी, बरोबर. तर अशा तऱ्हेने चक्रपाणी महाराजांचं चरित्र, त्या चरित्राचा फक्त आचाराचा भाग आहे. विचाराचा भाग सकाळी सांगितला असेल पत्रिकेत आहे असं मी गृहीत धरतो. विचार हे शब्दामध्येच असतात असं नाही, आचार शब्दात असतात असं नाही, ते कृतीमध्ये असतात. काही लोकांची कृतीच एवढी चांगली होते, बोलत काहीच नाही, कृतीच खूप चांगली असते. म्हणून त्या कृतीचं पूजन होणं महत्वाचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. बाबांनी प्रचंड गर्दी जमवलेली आहे आणि व्यासपीठावर माझी अपेक्षा ज्येष्ठ असलेले आदरणीय श्रद्धेय बाबा, तुम्हाला सगळ्यांना परिचय आहे, त्या ठिकाणी उपस्थित आहे. ते माझ्या थोडं अवघडचे कीर्तनकार आहेत, त्यांचं कीर्तन पाहूनच मी कीर्तन शिकलेलो आहे. ते ब्रह्मविद्येचे जाणते आहेत. बाकीची मंडळी, आमचे हार्मोनियम वादक आत्ता पाहिलं मी त्यांना. तबल्यावर मला माहिती नाही, संगीतामध्ये कार्यक्रम केला असता. तबल्याची तयारी आहे, अरे बोललो असतो. खूप गोड आवाज आहे त्यांचा. या ठिकाणी बोलवलं तुम्ही मला. जवळजवळ 7वा दिवस आहे माझा. दररोजचा 500-600 किलोमीटरचा प्रवास आहे. आवाज भुसकाळ आहे, ओरडावं लागतं. इच्छा नसली तरी लहर येते. आम्ही गायन करायला सुरुवात करतो. किती मदत करणारे विचारत होते तरी चालले तुमच्यामध्ये. मी आदरणीय श्री मोनिकर बाबा यांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही मला 1-1.25 तास सहन केलं, तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. गुलाबाच्या पुष्पावधी नूर स्वामींचा पाहिला. गुलाबाच्या पुष्पामध्ये नूर स्वामींचा पाहिला. फलटणच्या धरतीवरती असा मयूर पाहिला. फलटणच्या धरतीवरती असा मयूर पाहिला. गुलाबाच्या पुष्पामध्ये नूर स्वामींचा पाहिला. गुलाबाच्या पुष्पामध्ये नूर स्वामींचा पाहिला.
असा मयूर पाहिला, पैठणच्या धरतीवरती असा मयूर पाहिला, गुलाबाच्या पुष्पामध्ये नूर स्वामींचा पाहिला, गुलाबाच्या पुष्पामध्ये नूर स्वामींचा पाहिला. धरती अंबारी शोभला, ज्ञानभूषण महर्षी सप्तस्वरात व्यापिला, पैठणच्या धरतीवरती असा मयूर पाहिला, पैठणच्या धरतीवरती असा मयूर पाहिला, गुलाबाच्या पुष्पामध्ये नूर स्वामींचा पाहिला,